मुंबईत गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। सर्व मुंबईकर या उत्सवामध्ये मोठ्या उत्साहाने तल्लीन होताना पाहायला मिळतात। कधी या गणेश उत्सवाची स्पर्धा केल्याचं म्हटलं जातं, तर कधी आपलं गणेश मंडळ कशा पद्धतीने यावर्षीचा नवा देखावा सादर करेल यासाठी प्रयत्न केले जातात। परंतु अशातच मुंबईतील सर्वात पहिलं गणेश उत्सव मंडळ म्हणजे गिरगाव परिसरातील केशवजी नाईक चाळीतील गणेश उत्सव मंडळ कशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतं याचाच आढावा लोकमतने घेतला आहे। भारतीय समाजामध्ये एकी तयार व्हावी, समाजातील नागरिकांना एकत्र येण्यासाठी व्यासपीठ मिळावे यासाठी लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी गणेशोत्सव सार्वजनिकरित्या साजरे व्हावेत यासाठी प्रेरणा दिली। त्यांच्याच प्रेरणेतून मुंबईमध्ये गिरगावात 1893 साली केशवजी नाईक चाळीमध्ये मुंबईतील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली। 132 वर्षांपासून गिरगावातील केशवजी नाईक चाळीच्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। पिढ्यानपिढ्या हा वारसा वडीलधाऱ्यांकडून चाळीतील लहान मुलांना दिला जातो। यंदाची ही 18वी पिढी आहे। मुंबईतील सर्वात पहिलं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येते उत्सवाचे मोठे स्वरूप। परंतु कोणत्याही आधुनिकरणाला बळी न पडता पारंपरिक पद्धतीने आपली संस्कृती जपत ढोल ताशांच्या गजरात गणरायाचे आगमन केशवजी नाईक चाळीमध्ये केले जाते। एवढंच नसून गेल्या 132 वर्षांपासून गणरायाच्या मूर्तीत कोणताही बदल न आणता ही मूर्ती जशास तशी बनवली जाते। गणरायाची प्रतिमा इको फ्रेंडली असून शाडूच्या मातीने तयार केली जाते। कोणताही डीजे स्पीकर न लावता लहान मुलांच्या कलागुणांना वाव देणारे कार्यक्रम म्हणजेच फॅन्सी ड्रेस, संगीत स्पर्धा, व्याख्यानं आयोजित करून टिळकांना शोभेल अशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो। या संपूर्ण उत्सवाबाबत चाळीतील पदाधिकाऱ्यांनी आपल्याला अधिक माहिती दिली आहे। मुंबईतील सर्वात पहिला गणेशोत्सव मंडळ म्हणजेच केशव नाईक चाळीचा गणेशोत्सव मंडळ, याच मंडळाला आपण भेट देण्यासाठी आलेलो आहोत। आपल्यासोबत बोलण्यासाठी मंडळाचे विश्वस्त आहेत। आपण त्यांच्याकडनंच थेट माहिती जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने ह्या मुंबईच्या सर्वात पहिल्या गणेशोत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली आणि गणरायाचे आगमन गेल्या 132 वर्षांपासून कशा पद्धतीने केले जाते। सर, आपलं नाव सांगा, कशा पद्धतीने गेल्या 32 वर्षांपासून ही परंपरा आपण सुरू ठेवली आहे। नमस्कार, मी विजय दातार, आधी या उत्सवाचा कार्यकर्ता आणि आता विश्वस्त मंडळ एक सभासद म्हणून आहे। सर्वप्रथम आम्ही हा 132वा उत्सव साजरा करतो हे सांगायला मला खूप आनंद होतो आहे आणि या उत्सवाचे आम्ही कार्यकर्ते आहोत याचा आम्हाला खूप अभिमान आहे। ज्या उद्देशाने किंवा ज्या हेतूसाठी लोकमान्यांनी 1893 साली हा उत्सव चालू केला त्यावेळी सर्वांनाच माहिती आहे की ज्ञात आहे की त्यावेळी आपला देश पारतंत्र्यामध्ये होता। पारतंत्र्याच्या काळामध्ये सभांना सर्वथा बंदी होती, त्यामुळे लोकमान्यांना जो मेसेज लोकांपर्यंत पोहोचवायचा होता तो सहजगत्या पोहोचत नव्हता। म्हणून लोकमान्यांच्या डोक्यामध्ये संकल्पना आली की आपण जर काय समजा गणपती उत्सव जर काय समजा पहिल्यांदा गणपती असायचे पण ते गणपती घरामध्ये होते, म्हणून टिळकांच्या प्रेरणेने घरातले गणपती रस्त्यावरती आले आणि मग त्यांना सार्वजनिक स्वरूप स्थापन झालं। त्याचबरोबर 1893 साली लोकमान्यांचे अनुयायी रावबहादूर शास्त्री लिमये हे त्यांचे खूप जवळचे निकटवर्ती होते, तर त्यांनी मुंबईची जबाबदारी या लिम्यांवरती दिली होती। तर लिम्यांना हा स्पॉट आवडला आणि त्यांनी ही जागा उत्सवासाठी त्यांनी ठरवली आणि ह्या इथे हा उत्सव चालू झाला। 1893 साली उत्सव चालू झाल्यानंतर लोकमान्यांना जो अभिप्रेत आहे उत्सव तसाच उत्सव आम्ही गेले 132 वर्ष 131 वर्ष चालू ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत। तर त्याच्यानंतर 1901 साली लोकमान्यांनी स्वतः या उत्सवाला भेट दिली होती आणि 1901 साली ज्यावेळी लोकमान्य ह्या इथे आले होते त्यावेळी त्यांचं आगमन जसं बगीमध्ये झालं होतं तसंच त्यांचं 2001 साली आम्ही टिळकांचं पुनरागमन हा एक कार्यक्रम केला होता। आता टिळकांचं पुनरागमन हा कार्यक्रम म्हटल्यावरती लोकांच्या मनामध्ये विविध विषय आले किंवा नक्की पुनरागमन म्हणजे काय प्रकार आहे। आता लोकमान्य टिळक तर आले ते गेले, पण आता परत पुनरागमन म्हणजे काय प्रकार आहे, म्हणून पण आम्ही ते एकदम खूप सिक्रेट ठेवलं होतं, नाहीतर त्यातली सगळी मजा निघून गेली असती। आणि 2001 साली मग आम्ही टिळकांची भव्य मिरवणूक काढली होती। तर त्या टिळकांच्या भूमिकेसाठी विनायक कुलकर्णी
म्हणून पुण्यात एक आर्टिस्ट होते, ते स्वतः इथे आलेले होते. म्हणजे ज्यावेळी लोकमान्य 1901 साली बग्गीतून आले होते, तसंच त्यांच्यासाठी आम्ही स्पेशल बग्गी वगैरे मागवली होती. त्यांच्या मागे ब्रिटिश सोल्जर्स होते, ते सोल्जर्स सगळे घोड्यावरती होते. विविध जातीतील विविध धर्मातील लोक विविध पेहराव तयार करून आलेले होते. अशा तऱ्हेने त्या मिरवणुकीला एक असं सुंदर असं स्वरूप प्राप्त झालं होतं. आणि त्यानंतर ह्या स्टेजवरती नरहरशास्त्री गोडसे यांचं गृहस्थाश्रम या विषयावरती व्याख्यान झालं होतं. म्हणजे जो प्रोग्राम 1901 साली होता तो डिक्टो आम्ही 2001 साली केला होता. सर, पाहायला गेलं तर आत्ताचे म्हणजे गणेशोत्सव मंडळ आहेत मुंबईचे, ते म्हणजे अत्यंत गाजावाजाने, म्हणजे आमची एवढ्या फुटांची मूर्ती आहे, आमचा गणराया आहे एवढा सर्वात उंचीचा मुंबईचा गणराया आहे. परंतु आत्ता जर पाहिलं आपला गणेशोत्सव एकदम साध्या प्रकारे बनवला जातो आहे. म्हणजे अत्यंत घरगुती गणेशोत्सव कसा म्हटला जातो तसाच बनवला जातो आहे. परंतु ह्या उत्सवाचं वेगळेपण काय? आता मूर्ती मोठी असली आणि छोटी असली तर मी श्रद्धा आणि भक्ती तेवढीच असते. म्हणजे माझी मूर्ती जर काय खूप मोठी असली म्हणून मी याला खूप माझी भक्ती वाढली किंवा खूप श्रद्धा वाढली अशातला काय भाग नाही आहे. ठीक आहे, आता कॉम्पिटिशनचा जमाना आहे, लोकांना कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायला आवडतो. परंतु लोकमान्यांना जो उत्सव अपेक्षित आहे किंवा होता तो उत्सव आम्ही तशा तऱ्हेने चालू करण्याचा किंवा ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. आता लोकमान्यांनी हा उत्सव चालू केला ते लोक संघटित व्हावे यासाठी. लोक संघटित झाले तर म्हणजे 4 लोक एकमेकांना भेटणं, त्यानंतर ज्ञानप्रबोधन होणार त्याच्यामध्ये. आता आमचा हा जो स्टेजचा प्लॅटफॉर्म आहे ह्याच्यावरती बरेचसे मान्यवर इथे येऊन त्यांची व्याख्यानं झालेली आहेत, बरेचसे लोक इथून बोलून गेलेले आहेत. वांगीत अगर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या बाळासाहेब ठाकरे स्वतः इथे येऊन या व्यासपीठावरती बोलून गेलेले आहेत. विलासराव देशमुख येऊन गेलेले आहेत, लालकृष्ण अडवाणी येऊन गेलेले आहेत, मुरली मनोहर जोशी येऊन गेलेले आहेत. त्यानंतर तुमचे गेल्या वर्षी आपले हे अमित शहा येऊन गेले, नड्डा साहेब येऊन गेले. म्हणजे असे बरेच मान्यवर लोक या व्यासपीठावरती येऊन गेलेले आहेत. आणि या व्यासपीठावरचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे बाळासाहेबांनी या व्यासपीठावरती अक्षरशः लोटांगण घातलं होतं. कारण बाळासाहेबांचे वडील प्रबोधनकार ठाकरे हे आमच्या चाळीमध्ये राहायचे. इथे या चाळीला खूप मोठा इतिहास आहे. इथे जसंच बाळासाहेब ठाकरेंचे वडील राहायचे तसंच त्यांचे केशवसूत कवी म्हणून पण राहायचे, कॉम्रेड डांगे राहायचे, आपले कल्याणजी आनंदजीचे संगीतकार आहेत ते आमच्या वाडीमध्ये राहायचे. म्हणजे अशी नावाजलेली खूप अशी काही व्यक्ती आपल्या बिल्डिंगमध्ये राहून गेलेली आहेत. आता अमेरिकेतून आलेलं जे पुस्तकातलं जे पिस्तूल जे आलं होतं ते पुस्तकसुद्धा पहिलं आपल्या चाळीमध्येच आलेलं आहे. म्हणजे एकंदरीत जसा इतिहास जुना आहे तसा उत्सव जुना आहे. तर दोघांना अनुषंगाने दोन्ही एकमेकांचे हात पकडून हे सगळं चालत आलेलं काम आहे. आपण जसं सांगितलं की बाळासाहेब ठाकरेंचे वडील देखील या चाळीतच राहत होते. जेव्हा गणेशोत्सवाची सुरुवात झाली तेव्हा ते देखील या गणेशोत्सवामध्ये सहभागी होते का? नाही, ते नंतर ह्या इथे आले होते आणि हे आम्हाला सुद्धा नंतर माहिती पडलं होतं. इव्हन दो ते बाळासाहेबांना पण माहिती नव्हतं. मग ज्यावेळी बाळासाहेबांना आम्ही सांगितलं की आपले वडील इथे काही कालापुरते इथे वास्तव्य करत होते त्यावेळी त्यांना ते सरप्राईज झाले आणि त्यांनी एका मिनिटात आम्हाला होय सांगितलं की नाही बाबा मी तुमच्या उत्सवाला भेट देणार. आणि निव्वळ त्यांचे वडील इथे राहत होते या एका वाक्याखाली ते या उत्सवाला भेट द्या. बाळासाहेब ठाकरे कोणत्याही उत्सवाला पहिल्यांदा जात नव्हते. नक्की जर पाहिलं तर म्हणजे काळानुसार उत्सवांमध्ये देखील बदल घडत गेला, परंपरा देखील बदलत गेली. परंतु आपली आता पिढी आली आहे, आपल्या नंतरची पिढी असेल, कशा पद्धतीने हा संपूर्ण वारसा पुढच्या पिढीला दिला जातो आणि कशा पद्धतीने गणेशोत्सव बनवावं हे सांगितलं जातं. उत्सव म्हटला की त्याच्यामध्ये विविध कार्यक्रम आले, विविध स्पर्धा आल्या, विविध जे ग्रुप्स आले, गट आले. तर साधारणतः लहान मुलांसाठी आमच्याकडे व्यायाम स्पर्धा होतात, बौद्धिक स्पर्धा होतात, चित्रकला स्पर्धा होतात, त्यानंतर फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होते. जेणेकरून काय की लहान मुलांमध्ये स्टेजचं एकंदर जे भीती वाटते ती भीती ह्याच्यामुळे कमी होऊन जाते आणि त्यांना एक स्टेजचा प्लॅटफॉर्म मिळू शकतो. त्याच्यानंतर आमच्याकडे मैदानी स्पर्धा, संगीत खुर्ची होते, बटाटा शर्यत होते, मडकं फोडी होते. म्हणजे अशा ज्या काही स्पर्धा आहेत की त्याच्यामध्ये तुमचा वेळ पण जातो आणि त्या स्पर्धांना खूप मजा पण येते. त्याच्यानंतर आमच्याकडे धार्मिक कार्यक्रमामध्ये पूजा अर्चा तर रोज होतच असते. त्यानंतर मंत्रजागर असतो. त्याच्यानंतर तुमचं गणेशात तर आम्ही दरवर्षी करत नाही, पण ज्यावेळी आम्ही मोठा उत्सव करतो त्यावेळी 5 वर्षाने आम्ही गणेशात पण करतो. म्हणजे जे करून टिळक महाराजांना जे अपेक्षित होतं किंवा ज्या उद्देशाने त्यांनी हा उत्सव चालू केलेला होता, ज्ञानप्रबोधन आणि एकंदरीत संघटन, हे दोन्ही वस्तू आम्ही डोळ्यासमोर ठेवून टिळकांचा आदर्श म्हणता येणार नाही पण त्यांचे थोडेसं आम्ही अनुकरण करायचा प्रयत्न करत आहोत. आता नाही म्हटलं तरी सुद्धा माझी आता 3री जनरेशन आहे या उत्सवामध्ये काम करण्याची आणि आपण
आपण ही मागे जी गणेशाची मूर्ती बघताय, ही मूर्तीसुद्धा त्यांची आता 3rd जनरेशन आहे. म्हणजे त्यांची जनरेशन आणि आमची जनरेशन पॅरलल चाललेली आहे. मूर्ती आमची 2च फुटाची आहे, साच्यातली मूर्ती आहे. मूर्ती मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे किती छोटी असली आणि मोठी असली तरी श्रद्धा आणि भक्ती याच्यामध्ये काय फरक नसतो. आणि जेवढी तुमची मूर्ती लहान असेल तेवढी ती जास्त चांगली असावी, कारण नंतर त्याचं विसर्जनाच्या वेळी आम्ही ती सहजपणे त्याचं विसर्जन करू शकतो. आणि एक वैशिष्ट्य म्हणजे मला समजलं जेव्हा येथील काही लोकांशी संवाद साधला की मूर्ती म्हणजे पहिल्या वर्षी जशी बसवलेली तशी आजही तशीच बसवली जाते, कोणताही बदल मूर्तीमध्ये घडवला जात नाही आणि शाडूच्या मातीची बनवली जाते. हे खरं आहे का? हो, ही 100% वस्तू खरी आहे. कारण ही जी मूर्ती बनलेली आहे ही पूर्णपणे साच्यातली मूर्ती आहे. म्हणजे तुम्ही जर काय समजा आज ही मूर्ती बनवली आणि 10 दिवसांनी जरी मूर्ती बनवली तरी साच्यामध्ये तुम्ही जी माती टाकाल त्या मातीतून तीच मूर्ती येणार आहे. फक्त मला वाटतं 1 वर्ष काहीतरी मूर्तिकारांचा म्हणजे मूर्ती सेम होती, पण काही कारणास्तव मला वाटतं भारत पाकिस्तान किंवा चायनाचं वॉर होतं, तर त्यामुळे 1च वर्ष फक्त मूर्ती दुसरीकडनं आणलेली होती. अदरवाईज कंटिन्युअसली ह्याच तऱ्हेची मूर्ती म्हणजे लोकांनी आम्हाला विचारलं की तुम्ही गणेशाची मूर्ती विसर्जन करता की नाही. म्हटलं आम्ही दरवर्षी मूर्ती करतो आणि आम्हाला असं वाटत नाही की तुमची ही मूर्ती विसर्जन केलेली आहे. मग त्यांना आम्ही सांगतो की ही मूर्ती आमची आहे, साच्यातली मूर्ती आहे. कारण बेसिकली काय असतो की तुमच्या मानेचा भाग आणि सोंड हे प्रकार फक्त 2 हातांनी बनले जातात, बाकी सगळा अवयव त्यांचे साच्यातले असतात. नक्कीच सर, जेव्हा आपण सांगितलं की टिळकांनी देखील या गणेशोत्सवाला भेट दिलेली, टिळकांच्या काय प्रतिक्रिया होत्या का त्यावेळी त्या काळी? आता तसं म्हटलं तर 2001 साली आम्ही टिळकांचं पुनरागमन हा कार्यक्रम केला होता, पण 1901 साली ज्यावेळी टिळकांनी या इथे दर्शन दिलं किंवा या उत्सवाला भेट दिली त्यावेळी आता ह्या गोष्टींचं बरीच वर्ष झाली, तर त्यामुळे म्हणजे उगाच तुम्हाला मी काहीतरी सांगण्यापेक्षा माझ्याकडे तसा काही ठोस पुरावा तुम्हाला सांगण्यासाठी नाही आहे. पण टिळकांना जे अपेक्षित होतं ते आम्ही पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत, एवढं तुम्हाला मी 100% कॉन्फिडेंटली सांगू शकेन. गणेशोत्सव म्हटलं की वर्षानुवर्ष अशीच जात आलेली आहेत, पण दरवर्षी आमचा उत्साह आणखीन दांडगा होत जातो. म्हणजे आज तुम्ही बघितलं तर यंग क्राऊड हा आम्ही जवळपास जूनपासून आमचं मीटिंग्स म्हणा किंवा मांडव हा जो मांडव तुम्ही पाहताय तो इथले सर्व रहिवाशी कार्यकर्ते मिळून स्वतः आम्ही बांधतो. त्याचं स्ट्रक्चर आमच्या इथल्याच जे आर्किटेक्ट आहेत, काही इंजिनियर्स आहेत जे वेल नॉलेज्ड आहेत, तर त्यांच्याकडनं याच्यातून आम्ही डिझाईन करून मग तो प्रॉपर असं त्याचं पिलरिंग, तारांचं कुंप हे सगळं ते सगळं व्यवस्थित त्यांच्याकडनं करून घेतलेलं आहे याच्यामध्ये. आणि हा मांडव वगैरे पूर्ण डेकोरेशन इथली मुलंच सगळे रहिवाशी मिळून करतात. आगमनाची तयारी कशी असते? आगमन म्हणजे आता कशा पद्धतीने असतं? DJ असतात किंवा काय असं? नाही, आगमन म्हणजे आमचं जसं पारंपरिक पद्धतीने ढोल ताशा लेझिमच्या तालावर आम्ही आगमन करतो बाप्पाचं आगमन हे पालखीतनं होतं. तुम्ही पाहिली असेल तिथे पालखी आमची ठेवलेली आहे. त्या पालखीला पण जवळपास 75 वर्ष काहीतरी झालेली आहेत, इफ आय एम नॉट रॉंग. तर त्या पद्धतीनेच पालखीतून बाप्पाचं आगमन होतं, पालखीतूनच बाप्पाचं विसर्जनसुद्धा होतं. त्यावेळेला उत्साह हा तरुण पिढीचा खूपच दांडगा असतो. म्हणजे जसं मी सांगितलं तसं की आपण कपडे काय घालायचे, त्याच्यानंतर आमचा हा विषय कधीच नसतो की म्हणजे बाकीच्या गोष्टींकडे आमचं लक्ष वळण्यापेक्षा की आपण आपला उत्सव, आपला बाप्पा येताना आपण किती छान दिसू किंवा त्याचं स्वागत करताना आपल्या मनात किती छान विचार येतील या पद्धतीचा विचार करून आम्ही बाप्पाचं आगमन करतो. 132 वर्ष म्हणजे फार कमी नाही आहेत ही वर्ष. म्हणजे पिढ्यानपिढ्या हा वारसा पुढे चाललेला आहे, जसं दादांनी सांगितलं आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांकडनं पण समजतंय. परंतु आता ज्या आधुनिकरणाकडे संपूर्ण जग वळालंय, आपल्याला वाटतं का कधी कधी आधुनिकरण हे आपल्या उत्सवामध्ये देखील आणावं असं काय? नाही, कधी गरज वाटली नाही. कसं आहे की थर्मोकॉल गेल्यानंतर MDF आलं, बरोबर, त्या पद्धतीने थर्मोकॉल गेलं म्हणून आपल्याला थर्मोकॉल हे सोडावंच लागणार. पण कुठे ना कुठेतरी आपल्याला कधीतरी MDF हे एक्सेप्ट करावं लागतं. पण उत्सवाबद्दल म्हणाल तर आम्हाला कधीच असं वाटलं नाही की आपल्याला बाकीच्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट जास्त घ्यावा लागेल. आमचा जो उत्सव असाच साधेपणाने चालू आहे, तसाच साधेपणाने आम्हाला आवडतं. आम्हाला इथे गाणी वगैरे लावलेली अजिबात नाही आवडत. कारण आज तुम्ही पाहाल तर इथे लोक आल्यानंतर जवळपास ते
5 मिनटं दर्शन घेतात, पण इथे जवळपास अर्धा तास पाऊण तास, कारण इथे भरपूर बाहेरचा क्राऊड येतो जो गिरगावातले गणपती बघतो, लालबागमधले बघतो, चालत फिरत असतो, दमतात, थकतात, ते इथे येऊन अर्धा तास 1 तास विश्रांती घेतात. इवन बऱ्याचशा विसर्जनाच्या दिवशीसुद्धा तुम्ही पाहाल तर मोठ्या मोठ्या गणपतींचे जे मंडळाचे सदस्य आहेत, कार्यकर्ते आहेत, लोक आहेत, तर ते त्यांना माहिती आहे की इथे आम्हाला शांत एक स्टेज मिळणार आहे, इथे आम्हाला एक शांतता मिळणार आहे. ते लिटरली 2-2:30 नंतर तुम्ही पाहाल तर इथे येऊन सगळे 50 ते 60 लोक, 100 लोक झोपतात स्टेजवर. आम्ही त्यांच्यासाठी व्यवस्थित छान व्यवस्था पण करतो की बाबा पंखे हे ते, त्यांना जरासा थोडासा आराम मिळावा. पण नाही वाटलं, आता तुम्ही तसं उत्सवाबद्दल म्हणाल तर कसं असतं, आता मला माझा बड्डे कसा सेलिब्रेट करायचा ही माझी पद्धत आहे, ह्यांना कसं सेलिब्रेट करायचं ही त्यांची पद्धत आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आपला उत्सव साजरा करत असतो, आपला वाढदिवस साजरा करत असतो. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आमचा उत्सव हा आम्हाला असाच साधेपणाने आणि छान पद्धतीने सेलिब्रेट करायचा आहे. आमच्यातला कुठलाच मुलगा असं म्हणणार नाही की आम्हाला विसर्जनाला DJ हवा आहे किंवा आम्हाला DJच्या तालावर नाचायचं आहे. आम्हाला जी आम्ही ढोल ताशाच्या तालावर जी आम्ही लेझिम नाचवतो ती लेझिमच आम्हाला आजही नाचवायला आवडते. कारण आमच्या लहान मुलांच्या हातात पण तुम्ही बघाल तर 5 दिवस आधीपासून तो वाडीत चालू होतो लेझिम घेऊन, कारण त्याला माहिती आहे की मला आज विसर्जनाच्या दिवशी लेझिमच खेळायचं आहे. मग ते प्रॅक्टिस करणार, ते सगळ्या गोष्टी येतात. पण तोच साधेपणा जपायला आम्हाला खरंच खूप आवडतं. आमच्यामधला कोणीच असा एकही मुलगा म्हणणार नाही की आपण थोडंसं आपण साईडला जाऊया किंवा चेंज करूया किंवा पद्धती बदलूया, तसं काहीच नाही. आम्हाला याच साधेपणाने जगायला खूप आवडतं. नक्कीच आपल्यासोबत मंडळाचे विश्वस्त होते. गेल्या 132 वर्षांपासून अगदी साध्या सरळपणे आणि पारंपरिक पद्धतीने आपली संस्कृती जपत हा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जो आहे तो दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपण जर पाहिलं तर गणेशोत्सव जो आहे तो साजरा करताना पाहायला मिळते. मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत.